नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. सेट भेटच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या सेटवर. पण यावेळी सेटवर येण्याच्या मागचं कारण खरंच खूप भावनिक आहे, खरंच खूप इमोशनल आहे. म्हणजेच या मालिकेमध्ये चोळप्पाची भूमिका निभावणारा स्वानंद ह्याचा शेवटचा दिवस आहे. किंबहुना ज्या पद्धतीने तुम्ही प्रोमो बघत असाल त्या प्रोमोमध्ये असंच दिसतं आहे, किंबहुना असंच आहे की चोळप्पाचं निधन झालं आहे आणि त्यांच्याच निमित्ताने आज आपण सेटवर सगळ्या कलाकारांना भेटायला आलो आणि माझ्यासोबत आता अक्षयदादा आहेत. दादा कसं आहेस तू? मी मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? आम्ही समजतो दादा. सगळ्यात आधी तुला प्रश्न विचारतो, किती चोळप्पा या भूमिकेला मिस करशील आणि किती स्वानंदला मिस करशील? नाही, खूपच. म्हणजे आम्ही सकाळीच आमचा विषय झालाच की अगदी डे वन म्हणजे ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा या सेटवर आलो, सगळे आम्ही भेटलो एकमेकांना, एक तो दिवस आणि एक आजचा दिवस आहे. एक साधारणतः 3 वर्ष गेले, होय. जवळपास एक 950 भागांचा प्रवास आणि असंख्य आठवणी आहेत आणि बरेच म्हणजे काय जेवढ्या म्हणजे कॅमेरासमोरच्या गोष्टी तर आहेतच, पण बिहाइंड दी कॅमेरासुद्धा इतक्या गोष्टी असतात, इतक्या आठवणी असतात. तर खूप खूप जास्त मिस करू. आणि चोळप्पा बेसिकली एक कॅरेक्टर म्हणजे स्वामींच्याही खूप जवळचं. म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यावर अगदी स्वामी ज्या पहिल्या घरात गेले ते चोळप्पांचं घर आणि त्यांच्या पूर्ण चरित्रामधलं मॅक्सिमम जे वास्तव्य आहे स्वामींचं हे चोळप्पांच्या घरातलं आहे. तर त्या घराशी स्वामींच्या पर्सनली पण खूप आठवणी आहेत. किंवा एक कलाकार म्हणून आमच्या पण एकमेकांबरोबर काम करताना खूप आठवणी आहेत. किंवा ज्या घरामध्ये आम्ही शूट करायचो चोळप्पांचं घर, त्या सेटशी संबंधित आमच्या खूप आठवणी आहेत. आणि आज सकाळी जेव्हा आम्ही तो शेवटचा सीन स्वानंदचा राधा शूट झाला, सो त्यानंतर आम्ही सगळेच खूप इमोशनल होतो. आणि असं गप्पा मारताना मग खूप विषय निघाले की अरे तो डे वन आणि जेव्हा आम्ही आलो आणि मग स्वामींनी चोळप्पाच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की आपली साथ ही जन्मोजन्मींची आहे, का आजची नाही आहे, चल घरी घेऊन चल. सो एक ते होतं. आणि एक आजचा दिवस आहे की आज चोळप्पांचा या चरित्रामधला प्रवास थांबला आणि स्वानंदचा पण म्हणजे या मालिकेतला आत्तापर्यंतचा प्रवास थांबला. पण ऑफकोर्स म्हणजे पुढे परत आम्ही भेटूच, आम्ही एकत्र काम करूच, पण ह्या मालिकेमधला आज त्याचा एक शेवटचा दिवस होता. सो तो खरं सगळ्यांकरता खूप इमोशनल मोमेंट होता आज. नाही, खरंच आम्ही स्वानंदसोबत सुद्धा दादा गप्पा मारल्या. स्वानंदला सुद्धा मी प्रश्न विचारला, तोच प्रश्न तुला विचारतो की प्रत्येक कलाकाराची एक आवडती स्पेस असते. मला भले तो कोणत्याही सेटवर असू दे, तर बाबा एक अशी जागा असते त्या सेटवर, बा ही जागा माझी आहे. असं झालं आहे का तुझं आणि स्वानंदचं, बाबा चल स्वानंद आपलं जेवण झालं आहे, जरा जाऊन कुठे गप्पा मार्या वगैरे, अशी एखादी जागा तुझी जी शेवटपर्यंत लक्षात राहील? आणि खरं तर या सेटचा असं एक कोपरा नसेल जिथे आम्ही असं नाही केलं आहे. सो प्रत्येक कोपरा ही आमची एक आवडती स्पेस आहे. कारण कुठेही जा हे आपलंच आहे, म्हणजे इतकं फ्री वाटतं इथे खरं तर. त्यामुळे कधी झाडाखाली असेल, मेकअप रूम असेल, किंवा कुठे मध्ये खुर्ची टाकून बसलो असेल, जंगल जिथे आम्ही शूट करतो तिथे असेल, कुठे का असे ना. आणि काय ना, तुमच्या जवळची व्यक्ती जेव्हा असतात ना, तेव्हा प्रत्येक स्पेस तुम्हाला आपलीच वाटायला लागते. सो तसा प्रकार आहे हा. स्वानंद सुद्धा आम्हाला बोलला की चोळप्पाची जी पडवी आहे, त्यांच्या घरची जी पडवी आहे, ती पडवी आम्ही खरंच मिस करू. कारण का दादा वगैरे आमचं जेव्हा शूट व्हायचं, मॅक्झिमम शूट आमचं त्या पडवीजवळ झालं आहे. दादा काय सांगशील, जेव्हा स्वामींचे भक्त म्हणजे ज्यांच्यासाठी स्वामींच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं, असे चोळप्पांचं निधन होतं आहे, तुझ्यासाठी पर्सनली एक कलाकार म्हणून सुद्धा आणि जशी तू स्वामींची भूमिका निभावतो आहेस, तुझ्यासाठी हा सीन शूट करण्यासाठी किती अनुभव बोलण्यापेक्षा किती अवघड होता तो? ते तेच म्हटलं नाही, खूप इमोशनल होतं. आणि जसं स्वानने सांगितलं की पडवी, तर खरंच त्या पडवीत आम्ही खूप सीन्स केले आत्तापर्यंत. म्हणजे अगदी मिश्किल सीन्स पण केले आहेत, इमोशनल पण केले आहेत, किंवा अगदी स्वामी कधी रागावले आहेत. सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी घडल्यात. म्हणजे किती वेळा अगदी जेवण झाल्यावर रात्री सीन असायचे की जेवण झालं आहे आणि स्वामी, चोळप्पा, कृष्णप्पा सगळे बसले आहेत आणि त्यांनी त्यांच्या हाताने तांबूल कुटून, म्हणजे आपण त्याला पान म्हणतो बेसिकली, सो तांबूल कुटून ते स्वामींना भरवलं आहे, स्वामींकरता आहे. किंवा रात्री त्या ठिकाणी त्यांच्या होणाऱ्या गप्पा आणि काही संदेश असतील, ती चर्चा असेल, ती खूप खूप मिस करू बेसिकली आम्ही या सगळ्याच गोष्टी. आणि कालच मी आणि स्वानंद आमचा दोघांचा एकत्र असा शेवटचा सीन आम्ही काल शूट केला होता. की त्यानंतर मग आता आमचा सीन्स नव्हतेच नंतर, असं आमच्या दोघांचा तो एकत्र सीन शेवटचा. म्हणजे इव्हन माझ्या रूममध्ये सुद्धा, मेकअप रूममध्ये एक मोठी फ्रेम आहे, मला मध्यंतरी एकाने ती गिफ्ट केली होती. सो आत्तापर्यंत जेवढे एपिसोड झाले त्या प्रत्येक भागामधले काही काही भाग त्यांनी ते छोटे छोटे फोटोज करून ती एक फ्रेम बनवली आहे. सो त्या फ्रेममध्ये तो फोटो आहे की जिथे स्वामी चोळप्पांच्या डोक्यावर हात ठेवतात. सो तो आमचं पहिलं इंटरॅक्शन. किती गोड. म्हणजे स्वानंद सुद्धा बोलला की माझा जो पहिला सीन शूट झाला तो चोळप्पांच्या घराच्या समोर, जिथे आम्ही बाहेर बसून इंटरव्ह्यू घेतला. दादा काय सांगशील, जेव्हा एक कलाकार आपल्या मालिकेमधून बाहेर जात असतो, किंबहुना त्याचा मालिकेमधला प्रवास संपत असतो, ॲज अ कलाकार म्हणून एक आणि किंबहुना एक मित्र म्हणून स्वानंदला काय शुभेच्छा देशील आणि काय सांगशील त्याला पुढच्या त्याच्या प्रवासासाठी? नाही, मी त्याला एवढंच म्हणेन की त्याच्या पुढील आयुष्याकरता, करिअरकरता खूप 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 शुभेच्छा. अशी छान छान कामं त्याला मिळो, वेगवेगळे रोल्स त्याला मिळो. आणि
सुखी राहो एवढंच म्हणेन मी, कारण त्याहून अजून काय पाहिजे. आनंदी असेल तर सगळंच मस्त आहे. बरोबर आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास वेळेच्या अभाव मी इकडे थांबतोय. स्वामी समर्थ या मालिकेमधून नवीन नवीन टर्न्स अँड ट्विस्ट आम्हाला बघायला मिळतीलच. तोपर्यंत रामाच्या सोबत गप्पा मारल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.